आणि त्याच्यातनं मग हळूहळू युनियन उभी राहिली. पण आता तुमचे प्रश्न म्हणजे आता सुटलेत का? आता किमान वेतन या कर्मचाऱ्यांना ज्यांना म्हणजे चिखल घाणीत गटारात उतरून काम करावं लागतं, सगळ्यात महिला त्यातला जो आहे तो डोक्यावर आजही घ्यावा लागतो, तर या कामगारांना आता किमान वेतन म्हणजे त्यांना दिवसाचे पैसे मिळतात किती? तेव्हाचं अजून एक उदाहरण देऊ. तेव्हा कॅश पगार होता. किती दिला, कोणाला दिला, काय दिला ह्याचा काही पत्ता नव्हता. तर आम्ही बीएमसीकडे मागणी केली की यांना पेमेंट चेकने करा. तर कॉन्ट्रॅक्टर लोकांना त्यांनी सांगितलं की चेकने करा पेमेंट. तर कॉन्ट्रॅक्टर लोक बेरर चेक घेऊन जायचे, मागे सही घ्यायचे, स्वतःच बँकेत वठवायचे आणि निम्मा द्यायचे. कमिशनर साहेबांना तेव्हा मी सांगितलं की हे बघा, हे असं फ्रॉड करतात. मग त्यांनी लिहून दिलं की पेमेंट बाय क्रॉस चेक. त्यांनी तो चेक परत तसाच घेऊन गेले, मागच्या बाजूला त्याची सही घेतली कामगाराची, पुढच्या चेकची झेरॉक्स काढली, त्या झेरॉक्सवर क्रॉस केलं, त्याची झेरॉक्स काढली आणि बीएमसीला दिली. बघा, आम्ही क्रॉस चेकने दिला. हे किमान वेतनाची व्याख्या अशी आहे, असं वेतन की जे तुमचा आत्मा आणि तुमची हाडं हे एकत्र ठेवेल, इतकं कमी असतं. आणि त्याच्यापेक्षा कमी पगार आजही महाराष्ट्रात, मुंबईत आणि देशात दिला जातो. किती आहे किमान सांगतो वेतन? ना, आत्ता या क्षणी आम्ही भांडून भांडून मोर्चे काढून ते किमान वेतन महाराष्ट्रातलं हे आत्ता दिवसाला 890 रुपयाच्या आसपास आहे आजच्या घडीला. आता हे किमान वेतन जे आहे हे सुद्धा खोटं आहे. किमान वेतन 24 फेब्रुवारी 2015ला निश्चित झालं. किमान वेतन कायद्याप्रमाणे 5 वर्षांनी किमान वेतनामध्ये 2 असतात, एक बेसिक वेज आणि दुसरा डिअरनेस अलाउन्स, महागाई भत्ता. तो महागाई भत्ता दर 6 महिन्यांनी वाढतो, पण ती आधी महागाई वाढते आणि भत्ता नंतर मॅच करतो. तर 5 वर्षांनी म्हणजे 24 फेब्रुवारी 2020ला किमान वेतनाचं बेसिक रिवाईज व्हायला होतं. झालेलं नाही, आजपर्यंत झालंच नाही ना. किती होतं त्यावेळेला? 800 रुपये. 800 रुपये कन्सॉलिडेटेड सगळं मिळून. पण ते 2015ला झालं. नाही, 15ला 800 नव्हतं झालं. 15ला झालं, त्याचा महागाई भत्ता वाढत 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 ते आज 890ला आलंय. पण आजही त्याचा जो बेसिक आहे तो 2015चा आहे. म्हणजे आजच्या घडीला आज 11 वर्ष आणि 2 महिने झाले हे सगळे कामगार रियालिटीमध्ये किमान वेतनापेक्षा कमी पगार. कारण आज जर काही किमान वेतन नाही आहे, ते 2020ला ठरवायचं होतं, ते 20ला ठरवलं नाही आणि ते किमान वेतन आज जेव्हा केव्हा ठरवलं जाईल त्या दिवसापासून लागू होईल. म्हणजे आमची 6 वर्ष काय आणखीन किती महिने होतील ते हे खाल्ले गेले. आता किती साधारण म्हणजे किमान वेतनाचा संघर्ष जो आहे, आता जर काय किमान वेतन द्यायचं झालं तर आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे ते 27,000 रुपये महिना द्यावं लागेल 26 दिवसाला, आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे. पण आज ते मिळत नाही. असं कामगारांना लढावं लागतंय प्रत्येक गोष्टीसाठी. मुंबईमध्ये रेनकोट, गंबूट, टोपी द्या आम्हाला, ह्याच्यासाठी लढावं लागलं. ऑर्डर दिली, त्याच्या विरुद्ध पालिका सुप्रीम कोर्टात गेली. आमच्याकडे पैसे नव्हते सुप्रीम कोर्टात जायला. मुंबईतल्या BRC मध्ये गवत कापणाऱ्या बायकांची युनियन झालेली होती. कॉम्रेड विवेक मॉन्टेरोंनी तिथे युनियन केली होती, त्यांनी आम्हाला पैसे दिले. उदय भट्टने सिक्युरिटी गार्ड्सना संघटित केलं होतं, त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि त्याच्या जोरावर आम्ही. पण पालिकेला तुम्हाला म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वगैरे द्यायचे नव्हते ना. का? ते कंत्राटी आहेत म्हणून? आता ह्याच्यावरनं सांगू का, आमची युनियन जरा ही झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं 1 वर्ष की बुटा सिंग तेव्हा SC/ST कमिशनचे हे होते, त्यांची मुंबईतल्या महानगरपालिकेत व्हिजिट होती. तर आम्ही तिथे घुसलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही कंत्राटी सफाई कामगारांच्या वतीने आलोय, आम्हाला रेनकोट, गंबूट, टोपी मिळत नाही. तुम्ही महिलांची रस्त्यात पाणी साचतं, भरधाव गाडी जाते, ते फर्रकन सगळं अंगावरती उडतं, त्या महिलांना साडी नेसून किंवा काही दुसरं ते अनकम्फर्टेबल आहे, चुकीचं आहे. त्यांच्या प्रतिष्ठेला ते काळीमा फासणार आहे. त्यांना तसं काम करावं लागतं. तर त्यांना हे द्या. ते म्हणले हो दिले पाहिजेत. तेव्हा तेव्हाचे जास्त त्यांच्या भाषेत ॲग्रेसिव्ह असे होते, एक अतिरिक्त आयुक्त. अतिरिक्त म्हणजे अतिरिकामे असा शब्द आहे का तो, मला म्हणजे ठीक आहे, ते होते.
त्यांनी सांगितलं आम्ही देतो. म्हटलं नाही देत. म्हणले आम्ही देतो कोणाला? परमनंट कामगारांना देतो, कंत्राटीला देत नाही. मग आम्ही काय केलं, अख्ख्या मुंबईभर पोस्टर लावली, जूते दे दो या हमसे जूते ले लो. कामगारांना सांगितलं कचऱ्यातनं जुते चपला जमा करा. आणि काही हजार सँडल, स्लीपर, जोड विजोड कसे जमा केले, त्याच्या माळाच्या माळा जमा केल्या आणि त्याचे फोटो लावले. त्या IAS अधिकाऱ्याचं नाव लिहिलं ABC. मी मुद्दाम नाव घेत नाही, आता ते नाही येत तर मला काय, नाव हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. IAS जूते दे दो या हमसे जूते ले लो. आणि अख्ख्या मुंबईभर लावली. आणि त्यांनी ती पोस्टर फाडायसाठी एक टीम लावली. ती टीम पोस्टर फाडताना पण आम्ही व्हिडिओ शूटिंग तेव्हा केलं होतं. म्हणजे आता मागे लागायचं तर मग ती गोचिडी जशी पकडल्यावर सोडत नाही तसे आम्ही आहोत, गोचिडी छाप आहोत. ते एकदा धरलं की सोडत नाही. असा संपूर्ण मुंबईभर जूते दे दो. आणि ते जूते घेऊन आम्ही मोर्चा काढला. पोलीस पहिले आले आडवे. ते म्हणले हे देता येणार नाही, जाता येणार नाही. म्हणजे आमचं जे दादरला ऑफिस आहे तिथे दाऊद इब्राहिम पकडला जावा असे 8 पोलिसांच्या गाड्या तिथेच त्या सगळ्यांना थांबवलं. म्हटलं आम्ही जाणार नाही तर तुम्ही द्या. मग ते म्हणले आम्ही तुम्हाला आमच्या गाड्यातनं तिथे नेऊन सोडतो. आझाद मैदानात सोडल्यावर तिथे पोलीस तयारच होते. त्याचं असेल आमच्याकडे कुठेतरी ते रस्सी खेच सारखं ते खेचतायत, हे इकडनं खेचतायत. म्हणजे असं प्रत्येक गोष्टीसाठी भांडावं लागलं. आता 15 ऑगस्ट सगळा देश स्वातंत्र्य साजरा करतो.